दही श्री स्वामी समर्थ. चला करूयात आपण पाणीपुरीच्या पुऱ्या. मग त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 गरा वाटी आणि त्याच्या परस निम्म गव्हाचं पीठ आणि इथे 1 चमचा सोडा आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे. बघा मी केलेलं आहे त्याप्रमाणे आणि 1 चमचा त्यात तेल घालून हे एकत्र करायचं आहे. तुम्ही माझ्या खारीच्या व्हिडिओला चांगला असा प्रतिसाद दिल्यामुळे तुमच्या सर्वांचे धन्यवाद. तसेच माझ्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही असाच प्रतिसाद द्यावा. आता तुम्ही बघू शकता इथे मी हाताने एकजीव करून घेतल्यानंतर थोडं पाणी वतून मी हे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे आणि थोडंच पाणी वतायचं आहे. तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनटं याला ठेवूया झाकून. आता तुम्ही बघू शकता इथे मी ती कठीण किती झालेलं आहे. गरा हे पाणी शोषून घेतं. आता थोडा वल्ला हात करून मी हे जरासं मर्दून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे. आता इथे एक तेलाची पिशवी घ्यायची आहे. ती मधनं घ्यायची फाडून आणि त्याच्यावर ही एक गोळं ठेवून घ्यायचं आहे असं आणि वाटीनं दाबून घ्यायचं आहे. आपल्याकडे काही मशीन नसत्याच. मग काय करायचं तर असलं काहीतरी जुगाड करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथं वाटीनं मी दाबून घेत आहे. तसं पुऱ्या आपल्या होत आहेत. बघा किती मस्त ना आणि झटपट होते त्या. काही टेन्शन नाही, काय नाही, लाटायचं नाही, काय नाही. एका आकाराचं गोळं करायचं आणि पटापटा दाबून घ्यायचं. बघा मस्त ना. आणि हे जी काठ तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. बघा आणि तुम्हाला ज्या साईजचं पुऱ्या करायच्या आहेत त्या साईजचं करून घेऊ शकताय. आता तेल तापत ठेवलं होतं मी. आता पुऱ्या तळून घेतोय. बघा पुऱ्या किती छान अशा फुगलेल्या आहेत आणि तळलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळं असं करून घ्या. बघा पुऱ्या किती अशा छान आहेत. मस्त ना. तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.